गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 6वा दुच्चित निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किती दिवसी हे मज निरोपावे। येथे श्रोता वक्त्याला विनंती करत आहे की आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा। किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लाभतो हेही मला समजावून सांगा। धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा। हे कृपामूर्ती संताची संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होते त्या संबंधी निश्चित मत मला सांगा। मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वसता निरूपणी दुच्चितपणी हानी होत असे। यावर वक्त्याने उत्तर दिले की दृढ विश्वास असेल तर निरूपण आणि श्रवण करताक्षणीच तत्काळ मुक्ती लाभते, पण दुच्चितपणाने जर श्रवण केले तर हानी होते। सुचितपणे दुच्चित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणे परी। यावर श्रोत्यांनी परत प्रश्न केला की सुचितपणे म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दुच्चित होते म्हणजे भांबावून जाते, तरी परत त्याला शांत कसे करावे ते सांगा। मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा। यावर वक्ता उत्तर देत आहे की मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढून ताडून अत्यंत आवडीने व क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावे आणि काळ सार्थकी लावावा। अर्थ प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी दुच्चितपणे आले तरी पुन्हा श्रवण करावे। अर्थ व सारभूत सिद्धांत नीट समजावून घ्यावे व ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करावे। मध्येच मन अस्वस्थ झाले तरी श्रवण सोडू नये, पुन्हा पुन्हा श्रवण करीत जावे असे इथे वक्ता श्रोत्यास सांगत आहे। अर्थांतर पाहिल्याविन उगेच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे। जो अर्थ नीट समजावून न घेता उगीच श्रवण करतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाणच आहे। येथे श्रोते मानतील सीन आम्हास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका। आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटेल की आपल्याला पाषाण ठरवले आहे, तरी आता पाषाणाचे लक्षण ऐका। वाकुडा तिकडा फोडीला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळीस पाहिला तरी तो तैसाची असे। या ठिकाणी समर्थ सांगतात की वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला, काही विशिष्ट आकार दिला तर दुसऱ्या वेळेस परत त्याला पाहिले की त्या स्थितीत आपण ठेवलेला असतो त्या स्थितीत तो जशाच्या तसा असतो। टाकीने खपली फोडली ते मागुती नाही जडली मनुष्याची कुबुद्धी झाडली परी ते तू सांगे। समर्थ या ठिकाणी सांगतात की दगडाची खपली तोडली की ती दगडाला चिटकत नाही, पण मनुष्याची तशी नाही, त्याची अवगुण कुबुद्धी झाडली तरी पुन्हा त्याला येऊन चिटकते। सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण घोटा। समर्थ या ठिकाणी सांगतात की मनुष्याचे कुणाचे ऐकून
मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणाचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिटकतात. म्हणून त्याच्यापेक्षा पाषाण खूपच चांगला असे म्हणावे लागेल. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहुनी उना, पाषाण आगळा जाना कोटी गुणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही तो मनुष्य पाषाणापेक्षा कमी प्रताचा म्हणावे लागेल. त्यापेक्षा पाषाण कोटी गुणाने चांगला असे म्हणावे लागेल. कोटी गुणी कैसा पाषाण, त्याचे ऐका लक्षण, श्रुती करावे श्रवण सावध होऊनी. पाषाणाला कोटी गुणांनी बरा असे का म्हटले आहे त्याचेही कारण सांगतो. ते श्रोत्यांनी सावध होऊन श्रवण करावे. माणिक मोती प्रवाळ, पाचू वैडर्व व्रजनीळ, गोदे दमनी परिस केवळ, पाषाण बोलीजे. माणिक मोती पोवळे, पाचू वैडूर्य व्रजनीळ तसे गोमेदमनी व परीस हे सर्व पाषाणाच म्हटले जातात. याही वेगळे बहुत, सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित औषधा कारणे. याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत सोमकांत नाना औषधमणी जे औषधाकरता अनुभवसिद्ध आहेत ते सर्व पाषाणच आहेत. याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले, वापी कुफ सेकी झाले, हरिहर मूर्ती. समर्थ या ठिकाणी सांगतात की याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी कूप घाट मंदिरे दीपमाळा वगैरेसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवताच्या मूर्तीसाठी वापरले जातात. याचा पाहता विचार, पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काय पामर, पाषाणा पुढे. समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या सर्वाचा विचार केला की पाषाण किती मौल्यवान असतात हे कळून येते. म्हणून पाषाणासारखे सार नाही. त्याच्या पुढे बिचाऱ्या पामराशा मनुष्याचा काय पाड आहे. तरी तो ऐसा नव्हेची पाषाण, जो अपवित्र निकारण, तयासारखा देहजान, दुश्चित अभक्तांचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की तरी तो पण जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट जो निरुपयोगी असतो आणि पवित्र असतो त्याच्यासारखाच दुश्चित व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा. आता असो हे बोलणे, घात होतो दुश्चितपणे, दुश्चितपणाची निगुणे प्रपंच ना परमार्थ. आता हे बोलणे पुरे झाले. थोडक्यात म्हणजे दुश्चितपणाने आपलाच घात होतो. त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच होतो ना परमार्थ होतो. दुश्चितपणे कार्य नासे, दुश्चितपणे चिंतावसे, दुश्चितपणे स्मरण नसे एक क्षण पाहता. समर्थ या ठिकाणी सांगतात की दुश्चितपणामुळे कार्य बिघडते, मनात चिंता उत्पन्न होते, पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते. दुश्चितपणे शत्रुजीने, दुश्चितपणे जन्ममरणे, दुश्चितपणाची निगुणी हानी होय. समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या अवगुणामुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो. जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होत नाही आणि सर्व प्रकारे अत्यंत असे नुकसान होते. दुश्चितपणे नव्हे साधन, दुश्चितपणे न घडे भजन, दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकासी. समर्थ या ठिकाणी सांगतात की दुश्चितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही, की भगवंताचे भजन होत नाही आणि ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. दुश्चितपणे नयो निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होय शयो आपल्या स्वहिताचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की दुश्चितपणामुळे कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय होत नाही, कुठल्याही गोष्टीत यश जय मिळत नाही व आपल्या हिताची सर्व प्रकारे हानीच होते.
दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाय. समर्थ या ठिकाणी सांगतात की दुश्चितपणामुळे नीट श्रवण घडत नाही. श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार होतो तो होत नाही. दुश्चित बैसलासी दिसे, परी तो असतासी नसे, चंचल चक्री पडिले असे मानस तयाचे. समर्थ या ठिकाणी सांगतात की चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते, पण तो खरे न असून नसल्यासारखाच असतो. कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे सारखे भ्रमण करत असते. वेडे पिशाच्य निरंतर, अंधमुखे आणि बहिर, तैसा जाणावा संसार दुश्चित प्राणी याचा. समर्थ म्हणतात की एखाद्या वेड्या माणसाचा किंवा पिशाच्च लागलेल्या माणसाचा, अंध किंवा मुकबधीर माणसाचा संसार जसा असतो तसाच दुश्चित प्राण्याचाही संसार धड नसतो. सावध असून उमजेना, श्रवण असून कळेना, ज्ञान असून कळेना, सारासार विचार. समर्थ या ठिकाणी सांगतात की तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही, कान असून त्याला ऐकू येत नाही, आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैसा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. समर्थ या ठिकाणी सांगतात की या प्रकारे जो दुश्चित आणि आळशी असतो, ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो, त्याला परलोक कसा प्राप्त होणार. दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेच आळस आला, आळसा हाती प्राणी याला उसंतची नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की जर एखादा माणूस दुश्चितपणापासून सुटला तर त्याला लगेच आळस घेरून टाकतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याला उसंतच मिळत नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. समर्थ या ठिकाणी सांगतात की आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या त्याचे पाठांतरही होऊ शकत नाही. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खून मळीन झाली. समर्थ या ठिकाणी सांगतात की आळसामुळे श्रवण निरूपण काहीच घडत नाही, त्यामुळे परमार्थाची हानी होते. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य. समर्थ या ठिकाणी सांगतात की आळसामुळे नित्यनेम राहूनच राहतो, अभ्यासही बंद पडतो आणि आळसाने आळस असा अमर्यादपणे वाढतो. आळसे गेली धारणा वृत्ती, आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली. समर्थ म्हणतात की आळसाने निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते. एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयासी. समर्थ या ठिकाणी सांगतात की आळसाने निद्रा वाढली, वासना बळावली आणि आळसाने सद्बुद्धीचा निश्चयच नाहीसा होतो. दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा वेळास, निद्रा वेळासे केवळ नाश आयुष्याचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की दुश्चितपणाने प्रथम आळस वाढतो, आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो. निद्रा आळस दुश्चितपण हेची मूर्खाचे लक्षण, येणेकरिता निरूपण उमजेना. समर्थ या ठिकाणी सांगतात की निद्रा, आळस आणि दुश्चितपणा ही मूर्खाची 3 लक्षणे आहेत. या 3 अवगुणामुळे अध्यात्म निरूपण उमजतच नाही. ही 3 लक्षणे जेते विवेक कैसा असेल तेते, अज्ञानायसी या उपरते सुखची नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की 3 लक्षणे जेथे असतात तिथे विवेक कसा उत्पन्न होणार. अज्ञानी माणसाला आळस व निद्रा यातच सुख वाटते, म्हणून अधिक सुख कशात असेल असे त्याला वाटतच नाही. शुदा लागताच जेवला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकाश.
समर्थ या ठिकाणी सांगतात की भूक लागल्याबरोबर जेवावे, जेवून उठताच आळस येतो, मग आळस आला की आरामात झोपून जातो, हेच त्याला बरे वाटते आणि अशा प्रकारे तो आळसामध्ये वाटून जातो. निघून उठताच दुश्चित, कदा नाही सावचित, तेथे कैसी आत्महित निरूपणी. अशा प्रकारे निजून उठल्यानंतरही तो कधीच सावचित्त नसतो. दुश्चितपणामुळे निरूपण ऐकूनही त्याचे आत्महित कसे होणार. मर्केटापाशी दिले रत्न, पिशाच्यापाशी निधान, दुश्चितापुढे निरूपण तया परी होय. समर्थ म्हणतात की माकडाच्या हाती रत्न द्यावे किंवा पिशाच्याच्या हाती खजाना सोपवावा, त्याचप्रमाणे दुश्चित असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण करणे होय. आता असो हे उपरती, अशंकेची कोण गती, किती दिवसाय होय मुक्ती, सज्जनाचे निसंगते. समर्थात या ठिकाणी सांगतात की असो आता हा उहापोह पुरे झाला. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनाच्या संगतीत किती दिवसांनी मुक्ती होते ही शंका आहे, त्याचे उत्तर आता आपण ऐकूयात. ऐका याचे प्रत्युत्तर, कथेचे व्हावे निरोत्तर, संत संघाचा विचार ऐसा असे. लोहो लागला परिसासी, लोहो परिसासी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगेसरीत संगम झाला तत्क्षणी. समर्थ म्हणतात की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की तत्काळ लोखंडाचे सोने होते. थेंबुटा सागरात मिळाला की त्याच्याशी एकरूप होतो, किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की ती नदीच गंगा बनते. सावध साक्षीपी आणि दक्ष, तयास तत्काळशी मोक्ष, इतरास ते अलक्ष लक्षिले नवचे. समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे जो सावध निग्रही जागरूक असतो त्याला तत्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष्म अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. इथे शिष्य प्रज्ञात केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. समर्थ या ठिकाणी सांगतात की येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात त्यांना तत्काळ मोक्ष मिळतो. प्रज्ञावंत आणि अनन्य, तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थे विन प्रज्ञा खोटी. समर्थ या ठिकाणी सांगतात की प्रज्ञावंत आणि अनन्य असतात त्यांना एकही क्षणी लागत नाही. अनन्य भाव नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, ती निरुपयोगी ठरते. प्रज्ञेविन अर्थ न कळे, विश्वासेविन वस्तू ना कळे, प्रज्ञाविश्वासे गळे देहाभिमान. समर्थ म्हणतात की प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही, विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन असतील तर देहाभिमान गळून जातो. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू प्राप्ती, सत्संगती सद्गती विलंबची नाही. समर्थ म्हणतात की देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते. सत्संगाने तत्काळ सद्गती मिळते, विलंब लागत नाही. सावध साक्षीपी विशेष, प्रज्ञावंत आणि निविश्वास, तयास साधनी साधायास करण्याची न लगे. समर्थ म्हणतात की जो शिष्य निग्रही, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाहीत. इतर भाविक भावडे, तयासी साधने मोक्ष जोडे, साधुसंगे तत्काळ ओढे विवेक दृष्टी. समर्थ म्हणतात की इतर भोळे भावडे भाविक असतात त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो. साधूच्या संगतीमुळे विवेकदृष्टी तत्काळ जागृत होते. परी ते साधून मोडू नये, निरूपणाचा उपाय, निरूपणे लागे सोय सर्वत्रांची. समर्थ म्हणतात की पण निरूपणाचा उपाय करत असतानाही साधन कधी सोडू नये. निरूपणाने सर्वांना मार्ग सापडतो. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याने प्राप्तीचा भरवसा सत्संगी केवी. समर्थ सांगतात की आता मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते ते श्रवण करा. ऐसे निरूपण प्रांजळ, पुढे बोलिले असे सकळ, श्रोते होऊन निश्चळ अवधान द्यावे. समर्थ म्हणतात की
याचे स्पष्ट आणि स्वच्छ निरूपण पुढील समासात सांगितले जाईल. तर श्रोत्यांनी निश्चल होऊन शांतचित्ताने लक्ष द्यावे. अवगुण त्यागया कारणे न्यायदुष्ट बोलणे लागे, श्रुती कोपेन धरणे ऐसी या वचनाचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की श्रोत्यांनी अवगुणाचा त्याग करावा म्हणून न्यायनिष्ठपणे बोलावे लागते. तरी अशा बोलण्याचा श्रोत्यांनी राग मानू नये. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।